हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर जिहाद्यांचा उन्माद करण्याचा ते लोकांनी प्रयत्न केला आहे। आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती, फटाके वाजत होती, तेव्हा ह्या काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार नागपुरेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे। म्हणून ह्या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही। मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे। म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे की सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत। आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे, तो जे काही मस्ती इथे करतोय, त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे। त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात, पोलीस कशाला म्हणतात। त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू, जेणेकरून भविष्यात कोण कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही। म्हणून जे त्याचे कोण साथीदार असतील, ते जिहादी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील, त्यांना कळलं पाहिजे की इथे हिंदुत्ववादी विचाराचा आमदार आहे, सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही। माफी मागितली ना त्यांनी, माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता, पण माफी मागितली आहे। दादा तरी पण आज पुण्यामध्ये त्यांनी नाक घासून माफी मागावी यासाठी आंदोलन केलं जातं। बघा, शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे। आम्ही सगळे जणांचा दैवत आहे, तो दैवत आहेत ते, आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणारच। म्हणून कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये नाही असं मला सांगितलेलं आहे। मागणी विगणी फेटाळलेली नाही। आम्ही कशाला सांगितलं, जेणेकरून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार इतिहासात घडलेले आहेत, मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत। म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे। त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं, कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं ज्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे, त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे। आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिला आहे की बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपी मुक्त परीक्षा होईल, तर आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत। सरकार आमचं आहे, मी पण सरकारमध्ये आहे, म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू, त्याच्यामध्ये काही चूक नाही। सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची स्टेटमेंट बघा, भाषणं ऐका, स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड, ही घाण आम्ही ठेवणार नाही। आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापांना, त्यांनाही ठेचण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे, कोणालाच सोडणार नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचं आहे। जिथे पण बिळामध्ये हिरवे साप लपले असतील ना, प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि ठेचून त्यांना इथून बाहेर काढणार आहे।